रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित खासदार सुनील तटकरे आणि नामदार भरतशेठ गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर विजयी झाले आहेत। नगराध्यक्षपद जरी शिवसेनेकडे गेलं असलं तरी राष्ट्रवादी भाजप युतीनं नगरसेवक पदाच्या 12 जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखलंय। भाजपनं प्रथमच महाड पालिकेत 2 जागा जिंकून आपलं खातं खोललंय। नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले महाविकास आघाडीचे चेतन पोटफोडे हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी क्रॉस वोटिंग झाल्यानं पॅनल टू पॅनल उमेदवार निवडून आले नाहीत। महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या 30 ते 35 वर्षांच्या इतिहासात सुनील कविस्कर यांच्या रूपानं शिवसेनेचा नगराध्यक्ष विजयी झालाय। शिवसेनेचे सुनील कविस्कर यांना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीचे उमेदवार सुदेश कळमकर यांचा 692 मतांनी त्यांनी पराभव केलाय। नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे चेतन पोटफोडे यांना 504 मतं तर अपक्ष उमेदवार गणेश कारंजकर यांना 301 मतं मिळालीत। प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित साळी आणि वैशाली रक्ते, प्रभाग 2 मधून राष्ट्रवादीचे महेश शेडगे आणि शिवसेनेच्या पालवी गोळे, प्रभाग 3 मधून शिवसेनेचे प्रमोद महाडिक आणि राष्ट्रवादीच्या गीतांजली महाडिक, प्रभाग 4 मधून राष्ट्रवादीचे हेमंत चांदलेकर आणि शिवसेनेच्या गायत्री कविस्कर, प्रभाग 5 मधून राष्ट्रवादीचे वजीर कोंडिविलकर व हवा पानसरी, प्रभाग 6 मधून भाजपचे सूरज बामणे आणि शिवसेनेच्या विद्या देसाई, प्रभाग 7 मधून राष्ट्रवादीचे संदीप जाधव आणि शिवसेनेच्या पूजा गोविळकर, प्रभाग 8 मधून राष्ट्रवादीच्या अक्षया हेलेकर आणि भाजपचे सुमित पवार, प्रभाग 9 मधून शिवसेनेचे निखिल शिंदे आणि राष्ट्रवादीच्या दीक्षा शिंदे, प्रभाग 10 मधून शिवसेनेचे दीपक चव्हाण आणि मिनल जाधव हे विजयी झालेत। नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक 10, शिवसेनेनं 8 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्यात। महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना नामदार भरतशेठ गोगावले यांनी शिवसेनेवर विश्वास दाखवणाऱ्या मतदार बंधू भगिनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं असून येणाऱ्या काळात महाडमध्ये विकासाची गंगा आणू असं सांगितलंय। तटकरेंना टोला लगावताना महाडमध्ये विरोधकांनी डोकावून बघू नये, इथे शिवसेनेशिवाय पर्याय नाही असं सांगितलंय। घरपट्टीमध्ये 50% सूट देण्याच्या प्रश्नावर पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असंही गोगावले यांनी स्पष्ट केलंय। महाडमधील राष्ट्रवादीच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी भाजप युतीच्या 12 नगरसेवकांना विजयी करत ते बहुमत दिलं, त्याबद्दल त्या मतदारांचे आभार मानत महाडचा सर्वांगीण विकास हाच अजेंडा घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं सांगितलंय। पहिलं मी महाडकर जनतेचं, माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, कळत न कळत असणारी मित्रमंडळी या सगळ्यांनी आणि खास करून मतदार बांधव, मतदार भगिनी की ह्यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकून आमचे अनुभवी सुनील कविस्कर यांना आणि खास करून आमचे नितीन पावले की ज्यांनी 4 पावलं मागे सरकून आमच्या सुनील कविस्करांना पाठिंबा देऊन म्हणजे सहकार्य करून जे काय मदत झाली आम्हाला, कारण एखादा माणूस नाराज झाल्यानंतर काय करू शकतो अशी अनेक उदाहरणं आहेत, परंतु नितीनने मोठं मन करून सुनीलचं स्वागत केलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या महाडकर नागरिकांचं अभिनंदन करतो आणि खास करून जी आम्ही कामं केली आणि पुढेही करणार आहोत त्याच्यावरती त्यांचा विश्वास ठेवून त्यांनी आज जी आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद। या गोष्टी बोलण्याला पैसे द्यावे लागत नाही, काम करायला पैसे द्यावे लागतात। त्याप्रमाणे नगरपालिकेची स्थिती, परिस्थिती, लोकांची स्थिती त्याच्यावरती आम्ही सगळे विचार करू आणि मग ठीक आहे। आता ही निवडणुका जनतेच्या हातात असतात आणि जनता जे ठरवल ते तुम्ही आम्ही कोणच काय करू शकत नाही आहे आणि जनतेने दाखवून दिलं इथं फक्त शिवसेना आणि शिवसेनाच, बाकी काही नाही आणि म्हणून त्यांनी आमच्याकडे डोकावून बघू नये हा एक छोटासा इशारा आहे। रायगड जिल्ह्यातील कमी आम्ही नाही पडलो, त्याचं कारण असं आहे की ह्या निवडणुकाच अशा असतात म्हणून माझी सक्त ताकीद होती की मी एक 10 वर्षापूर्वी जो अनुभव घेतलेला होता जिल्हा परिषद पंचायत समितीला, माझी शिवा तांबे म्हणून एक पंचायत समितीची बिरवाडची सीट 3 मतांनी गेली होती, 5 मतं आणायची त्याच्याकडनं राहून गेली होती स्वतःची आणि 3 मतांनी सीट गेली। तेव्हापासून मी ठाम सांगतो, जरी अहमदाबाद, बडोदा, सुरत, मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात कुठेही जरी मतदार असले तरी त्यांना घेऊन यायचे, ही माझी सक्त वारणी होती विचारात यांना। आणि ज्या वेळेला मग अशा 5-10 मताच्या फरकाने सीट जातात तेव्हा मग आपण शोधत बसतो, अरे ती माझी 4 मतं नाही आली, ती माझी हक्काची 5 मतं नाही आली, हा त्यातला फरक।
काय वाटतं म्हणजे मला तरी आता असं वाटतंय की 1 नंबरला आम्ही राहू, 2 नंबरला बीजेपी. महाड नगरपालिका म्हणजेच जगतापांचीच वर्चस्व होतं, आता ते गोगावलेंचं वर्चस्व होतं. ते म्हणाले काय वाटतं? गोगावलेंचं असं आम्ही नाही कधी म्हणणार. हे माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, जनताने महाडकरांचं वर्चस्व आहे. लक्षात आलं का? हे असं वैयक्तिक कोणाचं वर्चस्व सांगून मागून मिळत नसतं. त्याला मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे. तर गोगावलेंचं वर्चस्व नाही आहे. माझ्या खास करून माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि खास करून महाडकर नागरिक नगरपालिकेमध्ये 100% सत्ता हुकलेली नाही, सत्ता आलेली आहे. नगरसेवक 1-2 कमी पडलेत आम्हाला, पण हरकत नाही आहे. आता बघूया अजून आगे आगे क्या होत आहे. राजकारणात सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठं हे सांगू शकत नाही. मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही. शिवसैनिक असतो, मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षाचा असू दे, शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो. त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही. पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कुणाचा वाटा असेल तर माननीय भरतशेठ गोगावले साहेबांचा आहे, माननीय अरविंदजी निवगणे साहेबांचा आहे आणि माननीय जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रमोदजी घोसाळके साहेबांचं आहे. कारण ह्या सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. शब्द नीट ऐकून घ्या, ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती. आज धनशक्ती हारलेली आहे. पैशाचा महापूर आला होता, करोडो रुपये खर्च केले गेले, परंतु जनतेने पैशाला जुमानलं नाही. आज श्रीवर्धनची 13,000 जनता आहे, 8,500 वोटिंग झालेलं आहे. त्या संपूर्ण 13,000 जनतेचा मी शतशः ऋणी आहे. आणि आता तुम्ही भविष्यात दुसरा मला प्रश्न काय विचाराल तो मला माहिती आहे की पक्षप्रवेश वगैरे, तर असं काय आमचं बोलणं झालेलं नाही आहे. व्यक्ती एवढी मोठी आहे की काही भेटावं किंवा मी काय द्यावं म्हणून त्यांनी मदत केलेली नाही साहेबांनी. विचार मोठे आहेत साहेबांचे आणि त्यांचे जे काही शेठचे जे काय विचार आहेत ते मोठे आहेत. त्यांनी कुठल्या अपेक्षेने काय केलेलं नाही आहे, ते भविष्याचा प्रश्न आहे तो, त्याच्यावर आपण नंतर बोलू. आता फक्त मी या ठिकाणी श्रीवर्धनच्या 13,000 जनतेचे आणि मला सहकार्य करणाऱ्या सगळ्या, मी आता नावं पण घेतोय, दोन्ही शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा देखील ऋणी आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटातील जे कोणी असंतुष्ट होते किंवा ज्यांना माझ्याबद्दल प्रेम होतं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. मी सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूट्यूबवर सुद्धा